पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाच्या पिंपळे सौदागर शाखेतर्फे मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजचा आपला हा 81वा सहकार दरबार आहे। गेले काही वर्ष म्हणजे 2-1 वर्ष झाले कोरोनाच्या नंतर आपण प्रत्येक सहकार दरबारला एक विषय घेतो आणि त्या विषयावर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचं व्याख्यान ठेवत असतो आणि त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर घेताना बाकीच्या सोसायट्यांचे जे इतर विषय असतील, इतर प्रश्न असतील, त्या समस्यांना उत्तर देतो। आणि ह्याच क्रमामध्ये आज आपल्याकडे पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे संचालक ॲवेलिनो नरोना हे आपल्याला इथे मुख्य अतिथी म्हणून उपलब्ध झालेले आहेत। नरोना हे बेसिकली ॲटोमोबाईल इंजिनियर आहे। बजाज ॲटोमध्ये त्यांची सर्व्हिस झालेली आहे आणि शॉप फ्लोअरला त्यांनी काम केलेलं आहे। परंतु त्यांचं वैशिष्ट्य एक असं आहे की कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याचं प्लॅनिंग करणं आणि त्या प्लॅनिंगप्रमाणे एक्झिक्युशन करणे आणि त्याच सवयीमुळे त्यांनी त्यांची जी सोसायटी आहे, कोंढवामध्ये सबलाईम सोसायटी आहे, त्या सबलाईम सोसायटीला एक आदर्श सोसायटी बनवलेलं आहे। त्या सोसायटीमध्ये गेल्यावर तुम्ही एखाद्या सोसायटीत काय असायला पाहिजे ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिथे सापडते। सोसायटी खूप मोठी आहे, मला वाटतं 686 मेंबर। तर 686 मेंबर असताना त्या सोसायटीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करणं, त्यांचं ऑफिसचं पाहण्यासारखं आहे। म्हणजे ते ऑफिस पाहिलं की मला इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो की एवढं चांगलं ऑफिस आहे ना, आपलं ऑफिस कसं आहे। पण त्या ऑफिसमध्ये व्यवस्थित 2-3 भाग केलेले, ऑफिसचा वेगळा कॉम्प्लेक्स आहे, त्या ऑफिसमध्ये योगासाठी वेगळं जागा त्यांनी केलेली आहे, ऑफिसमध्ये कॉन्फरन्स घेण्यासाठी, मीटिंग घेण्यासाठी वेगळी जागा आहे, नंतर ऑफिसच्या स्टाफला बसण्यासाठी वेगळी जागा आहे। ऑफिसमध्ये शिरल्या त्यांना मिळालेल्या ॲवॉर्ड्सनी भिंत भरून गेलेली आहे। वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड त्यांना कॉर्पोरेशनकडनं मिळाले, तसे वेगवेगळ्या संस्थांकडनं अवॉर्ड मिळालेले। हे ते सोसायटीमध्ये हे काम करतातच। त्यामुळे आपण त्यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे ते ग्रीन सोसायटी, म्हणजे एखादी पर्यावरणपूरक सोसायटी जर करायची असेल तर कशा पद्धतीने काम करायला पाहिजे याच्या संबंधी ते आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। याच्या व्यतिरिक्त म्हणजे सोसायटी व्यतिरिक्त त्यांचं समाजकार्य खूप म्हणजे काय म्हणता येईल, प्रशंसनीय असं काम आहे त्यांचं। त्यांच्या एरियामध्ये जे वेगवेगळे सरकारी कार्यालय, आता उदाहरणार्थ पोलीस स्टेशन असेल तर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना मिळणारे पैसे, गव्हर्नमेंटकडनं मिळणारे पैसे खूप कमी असतात, त्यामुळे त्यांना ते स्वच्छता ठेवणं वगैरे काही जमत नाही। पण ह्यांची टीम, यांच्या सोसायटीत त्यांनी जी टीम केलेली आहे ती टीम घेऊन ते महिन्यातून एकदा त्या पोलीस चौकीमध्ये जातात आणि त्या पोलीस चौकीला पूर्ण रिनोव्हेट करून टाकतात। साफसफाई, स्वच्छता, त्यांच्या फाईल्स व्यवस्थित लावणं वगैरे सगळी कामं करून देतात आणि त्याच्यासाठी ते कुठल्या प्रकारचं मानधन कोणाकडनं घेत नाही, हे स्वतः सगळ्या लोकांना मोटिवेट करून कामं करून घेतात। तसंच उपनिबंधकाच्या कार्यालयात जाऊन त्यांचं ऑफिससुद्धा त्यांनी व्यवस्थित लावून दिलेलं आहे आणि आता त्यांनी फेडरेशनचं ऑफिस व्यवस्थित लावायचं काम सुरू केलेलं आहे। कारण 50 वर्षाचं आमचं रेकॉर्ड आहे, त्या रेकॉर्डला सगळं सिस्टमॅटिकली लावणं आणि ते रेकॉर्ड केव्हाही आपल्याला लगेच सापडलं पाहिजे, स्टाफला लगेच सापडलं पाहिजे, अशा पद्धतीने लावण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। तर हे जे त्यांचं काम आहे अपार्ट फ्रॉम सोसायटी, हे समाजकार्य करणं, हे खूपच प्रशंसनीय आणि उल्लेखनीय काम आहे। म्हणून आपण त्यांना मुद्दामून ह्या कार्यक्रमामध्ये एक मुख्य अतिथी म्हणून व्याख्यानाला बोलवलं आहे। मी काही जास्त वेळ घेत नाही, त्यांची इंट्रोडक्शन व्हिडिओ पुरे झालेली आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी। जसं आपला आत्तापर्यंतचा क्रम आहे त्या क्रमाप्रमाणे सरांचं व्याख्यान हे आपण रेकॉर्ड करतो आहे। हे रेकॉर्ड झालं की आपल्या यूट्यूब चॅनलवर, फेडरेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपण टाकू। आत्तापर्यंतचे 7-8 व्याख्यानं आपण यूट्यूबवर टाकलेली आहेत, तसंच यांचं व्याख्यान पण आपण यूट्यूब चॅनलवर टाकू। आणि त्यामुळे यूट्यूब चॅनलवर व्याख्यान टाकत असल्यामुळे व्याख्यान चालू असताना डिस्टर्बन्स नको त्यांना, पण व्याख्यान एकदा आपलं रेकॉर्डिंग संपलं की त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर घेऊ आणि मग सोसायटीचे सगळे प्रश्न अपार्ट फ्रॉम दिस सब्जेक्ट इतर सगळ्या प्रश्नांना आपण उत्तर देऊ। तर मी नरोना सरांचं पुन्हा एकदा इथे मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं व्याख्यानाला सुरुवात करावी। नरोना सर। नमस्कार। गणेश रेजिडेन्सीची मॅनेजिंग कमिटी, आमच्या पुणे फेडरेशनचे ट्रेजरर श्री कुलकर्णी साहेब, इनफॅक्ट जे काही मी शिकलेलो आहे त्याला अजून एक्सटेन्सिव्ह करण्याचं काम सरांनी मेंटरशिपमध्ये आम्हाला केलेलं आहे आणि त्यांच्या अनुभवातून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे। आपण ग्रीन सोसायटी ज्यावेळेस म्हणतो तर ग्रीन सोसायटी इज नॉट ओनली अबाउट ग्रीन ट्रीज, इट इज अबाउट दी कंप्लीट इकोसिस्टम। मग त्यामध्ये काय येतं, त्या इकोसिस्टममध्ये तुमचे लिगल कंप्लायन्स, तुमचे स्टॅच्युटरी कंप्लायन्स, तुमचे बायलॉज कंप्लायन्स, तुमची डिप्लोमसी विथ द मेंबर्स, डिप्लोमसी विथ दी आउटसाईड वर्ल्ड, या सगळ्या गोष्टीचं ज्यावेळेस आपण पूर्ण करतो
त्यावेळेस आपली एक ग्रीन सोसायटी म्हणून आपली सोसायटी मानली जाते. आता मी जर तुम्हाला विचारलं की आपण ग्रीन सोसायटी करताना की सोसायटीचा रोल किंवा सोसायटीचा पॅशन, जे मॅनेजमेंट कमिटी जे ऑनररी पोस्ट करतात त्यांचं पॅशन किती पाहिजे, तर पॅशन जर मी बऱ्याच वेळा ज्यावेळेस माझ्या लेक्चरमध्ये विचारतो ते म्हणतात की 100% पाहिजे, 90% पाहिजे, 80% पाहिजे. पण माझा जो एक्सपिरियन्स आहे त्या दृष्टिकोनातून तुमचं पॅशन जे आहे फक्त 10% पाहिजे. बट इन 10% यू डू 100%. कारण जर तुमचं 10चं 11 पॅशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस मग तुमचे पर्सनल लाईफ कुठेतरी डिस्टर्ब होते, तुमचे हॉबीज कुठेतरी डिस्टर्ब होतात, तुमचे बाकीचे कामं जे आहेत ते डिस्टर्ब होतात. सो कीप युअर पॅशन 10%, रिमेनिंग 90% यूज इट फॉर युअर प्रोफेशनल लाईफ, युअर पर्सनल लाईफ, हॉबीज, फॅमिलीबरोबर टाईम करणे. पण ती 10% यू इम्प्लिमेंट इन 100%. सो वॉट एव्हर यू डू इन 10% एन्श्युअर दॅट इट इज 100%. तर हे करत असताना त्यामुळे काय होतं की मॅनेजमेंट कमिटी ज्यावेळेस काम करते किंवा कोणी काम करतं त्यावेळेस ते उत्साहाने काम करते. आणि दुसरा प्रश्न जो असा आहे की माझा ज्यावेळेस ग्रीन सोसायटी बनवताना की व्हॉट शुड बी युअर पर्सेंटेज ऑफ गव्हर्नन्स. तो युअर पर्सेंटेज ऑफ गव्हर्नन्स शुड बी ओनली अगेन 10%. 90% शुड बी द इंटरनल प्रोसेस कंट्रोल. आता तुम्ही माझ्याकडे जर बघितलं तर माझा फक्त चेहरा आणि माझे हात तुम्हाला दिसत आहेत, बाकी सगळं जे आहे ते पूर्ण कवर आहे माझ्या कपड्याने. दॅट 10% इज वॉट पीपल सी यू. द 10% वॉट राईट नाव दे सी इज द सिक्युरिटी, द हाऊसकीपिंग. बट other things they are not are coming and scrutinizing it, like your internal compliances, तुमचे अकाउंट्स, तुमचे डॉक्युमेंटेशन, तुमचं लिगल कंप्लायन्स, हे लोकांना काही पडलेलं नाही आहे. बट द मॅनेजिंग कमिटी हॅज टू डू इट व्हेरी इन अ सायलंट वे. सो वेन द 90% ऑफ द सिस्टम वर्क्स देन युअर 10% जे आहे तुमचं ते अजून जास्त स्माईल येतं. कारण आता लोकांना फक्त की हाऊसकीपिंग, फक्त सिक्युरिटी एवढं जर असेल की लोक हॅपी आहेत. बट दॅट इज नॉट 100% ऑफ युअर गव्हर्नन्स. 90% इज युअर डॉक्युमेंटेशन, युअर इंटरनल ऑडिट्स, युअर कंप्लायन्सेस अँड ऑल दोज थिंग्स. तर हे जर आपण व्यवस्थित जर केलं तर दॅन दॅट एंटायर इकोसिस्टम बिकम्स व्हेरी लाईव्हली. आता हे करत असताना आपण ग्रीन सोसायटी ज्यावेळेस आपण म्हणतो की ग्रीन सोसायटी इज नॉट ओनली अबाउट आवर सेल्फ. ग्रीन सोसायटी इज अबाउट आवर नेचर ऑल्सो. वॉट वी आर डुईंग फॉर द नेचर. फॉर एक्झाम्पल की तुमच्या सोसायटीमध्ये मी सोलर प्लांट टाकलेला आहे. माझ्या सोसायटीमध्ये पण आम्ही साधारण 80 किलोवॉटचा प्लांट आता आम्ही इन्स्टॉल केलेला आहे. अँड वी आर सेविंग अबाउट 1.8 लाख रुपीज पर मंथ. सो दिस इज अ फुल सेविंग इन टर्म्स ऑफ सोसायटी सेविंग. म्हणजे सोसायटीला 1.8 लॅक्स हे पहिल्या प्रत्येक महिन्याला सेविंग होतं. बट अपार्ट फ्रॉम दॅट इट इज अ फ्री एनर्जी विच इज गिवन बाय गॉड अँड वी शुड युटिलाइज इट. आणि ते करताना तुमचं कार्बन एमिशन जे आहे, CO2 एमिशन जे आहे ते ग्लोबली तुम्हाला कमी करण्यामध्ये तुमचा हातभार लागतो. आणि जर तुम्ही त्याचं इक्वलंट ट्री जर केलं तर ते साधारण 3,000 ते 4,000 झाडं तुम्ही व्हर्च्युअली लावता. आता ज्यावेळेस तुम्ही MSCकडनं लाईट घेता तर MSC बी ऑल्सो इज युटिलायझिंग सम कोल टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिसिटी. ते काय असेच हवेतनं इलेक्ट्रिसिटी बनवत नाही आहेत. दे आर युझिंग लॉट ऑफ कोल. आणि कोलसाठी ते वेगवेगळ्या गोष्टी वापरतात, झाडं कापतात, अजून काहीतरी करतात. पण आपण ज्यावेळेस सोलर एनर्जी आपल्या सोसायटी मानतो ते नॉट ओनली इट इज अ बेनिफिट टू अस बट इट इज बेनिफिट फॉर द एंटायर पॉप्युलेशन ऑर द नेचर. सो ह्या पण गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता बऱ्याच वेळा सोसायटीमध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लांट असतात. ते सिवेज ट्रीटमेंट प्लांट बंद होतात कारण ते फार खर्चिक आहे. साधारण 1 ते 1.5 लाख हा खर्च आपल्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये येतो. तर ज्यावेळेस माझ्या सोसायटीमध्ये माझ्या मॅनेजिंग कमिटीने मला प्रश्न विचारला की बाबा की सर आपण 1 लाख आपण खर्च का करतो, ह्याच्यामध्ये आपलं बेनिफिट काय आहे. तर मी त्यांना लोकांना सांगितलं की प्रत्येक गोष्टी आपल्या बेनिफिटसाठीच आपण करायच्या नाही आहेत. प्रत्येक गोष्टी ज्या आहेत तर नेचरसाठी पण आपण करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आमच्याकडं 50 KLDचा प्लांट आहे. त्यामध्ये आम्ही 50,000 लिटर पाणी ट्रीट करतो. आमची सोसायटी साधारण 2016मध्ये झाली होती. आता साधारण 9-10 वर्ष होत आलेली आहेत. तर आम्ही आतापर्यंत आमचं जे गार्डन जे आहे, आमची जागा जी आहे ती 65 गुंठ्यामध्ये स्प्रेड आहे. आणि तिथं आम्ही आत्तापर्यंत एवढ्या वर्षामध्ये एक फ्रेश वॉटरचा एक ड्रॉपसुद्धा वापरला नाही आहे. आम्ही पूर्ण सिवेज ट्रीटमेंट प्लांट केलेलं ट्रीटेड पाणी तर वापरतो. आणि पूर्ण पाणी जे आहे 50,000 लिटर पाणी आम्ही लोकांच्या फ्लशमध्ये पाठवतो. म्हणजे फ्लशमध्ये जे पाणी जाते ते ट्रीटेड पाणी जातं. आता बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की अरे बाबा की सिवेज ट्रीटमेंट प्लांट हे फक्त घाण आहे. तर मी एखादा असंच आमच्या नगरसेविकाला बोलवलं होतं की बाबा की तुम्हाला सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये घेऊन जातो. तो आमचा अंडरग्राऊंड प्लांट आहे. ज्यावेळेस आम्ही आतमध्ये गेलो की ते म्हणलं की अरे तू तर मला सांगितलं की तू सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये घेऊन तू मला कुठं घेऊन आलं, हे सगळं स्वच्छ दिसतं आहे. कारण इथं ना माशी होती, ना झुरळं होते, ना वास होता, ना काही होतं. तर म्हणलं की ताई आपण सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्येच आलेलो आहोत आणि इथं मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही माझ्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटपासून चहा पिऊ शकता.
एवढं स्वच्छ आहे, तुम्हाला एक माशी दिसणार नाही, एक झुरळ दिसणार नाही आहे. आणि आम्ही मॅक्झिमम रिन्युएबल एनर्जी आहे ती आम्ही कन्झ्युम करण्याचा प्रयत्न करतो. आता आमच्या जिथं सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहेत तिथं आम्ही रूफ टर्बाईन्स बसवलेले आहेत. रूफ टर्बाईन म्हणजे काय की बेसिकली हे नॅचरली जे हवा आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही मोठमोठ्या फॅक्टरी जर बघितल्यात तर ते रूफ टर्बाईन जे आहे, आता आपला एक्झॉस्ट फॅन काय करतो, एक्झॉस्ट फॅन फक्त हवा जी आहे ती बाहेर फेकून देतो, पण फ्रेश हवा तो आतमध्ये घेत नाही आहे. तर रूफ टर्बाईन काय करते की नॅचरल जी हवा आहे ती आतमध्ये एंट्री करते आणि जे वॉटर जो आहे तो स्कॅव्हेंज करतो. सो इट डज द ड्वेल पर्पज. आणि जे काही STPमध्ये जे काही आपल्याला फॅन वापरायचे असतात ते 24 तास वापरायचे असतात. जर मी 24 तास हे फॅन जर वापरले तर मला साधारण 3 ते 4 हजार महिना खर्च आहे फक्त तो एक STPचा एक्झॉस्ट फॅन चालवण्यासाठी. तर मी तिथं रूफ टर्बाईन लावलेले आहेत. त्यामुळे काय होतं की इट्स अ फ्री थिंग. आता तुमच्याकडे तुम्ही वर्मी कंपोस्टिंग करताय, सो यू आर नॉट ओनली मेकिंग मॅन्युअर, बट तुम्ही साधारण वर्षाचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, साधारण तुमची सोसायटी 126 मेंबरची आहे, तुम्ही साधारण 200 किलो वेस्ट हा दररोज तुम्ही जिरवता तिथं. दॅट फिगर्स आर व्हेरी बिग फिगर्स. आणि त्यामधनं जे मॅन्युअर येतं ते मॅन्युअर इज युटिलाइज फॉर द गार्डन. आणि जर तुम्ही आता जर ते खत विकायला गेला, इट इज कॉल्ड ब्लॅक गोल्ड, हे 50 रुपये किलोने मिळून तुम्हाला बाजारात मिळतं. म्हणजे इंटरनली ज्यावेळेस तुम्ही तुमचं खत बनवता त्यावेळेस इनडायरेक्टली यू आर सेविंग मिनिमम 6,000 to 7,000 रुपीज पर मंथ. सो कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो, वी शुड ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन अ ब्रॉडर बेसिस. डोंट से की मी 6,000च करतो, 6,000मध्ये महिन्यामध्ये मी 6,000 करतो, वर्षामध्ये मी 72,000 करतो, 10 वर्षामध्ये मी इट इज गोज इन द एक्सप्रेशनल फॉर्मॅट. आणि तेवढंच नाही आहे तर तुम्ही इनडायरेक्टली कॉर्पोरेशनला साधारण 70 ते 80 टन वर्षाला तुम्ही कचरा देत नाही आहे. सो लँडफिलला तुम्ही हे पाठवत नाही, दॅट इज अ व्हेरी बिग अचिव्हमेंट. तर कुणी तुम्हाला विचारलं की बाबा की तुमच्या सर्व्हिस वर्मी कंपोस्ट पिट्समध्ये तुम्हाला काय मिळतं, सो यू नॉट ओनली गेट मॅन्युअर, यू आर व्हेरी क्लोज टू द नेचर, कॉस्ट इज बेअर मिनिमम. कारण मी ज्या वेळेस ग्रीन सोसायटीचं लेक्चर देतो त्या वेळेस लोकांना सांगतो की तुम्ही जेवढं नेचरशी क्लोज असाल तेवढं चांगलं आहे. कारण तुम्ही तिथं जर समजा एखादं मशीन लावलं तर मशीन कॉस्ट आहे, लेबर कॉस्ट आहे, इलेक्ट्रिसिटी कॉस्ट आहे, इट गोज इन टू अ व्हेरी बिग थिंग. लोकांना वाटतं की बाकी इट इज 100% परफेक्ट ऑल दिस, बट इट हॅज ओव्हरहेड्स. पण तुमचं जे खत जे आहे तो मे बी यू आर स्पेंडिंग अबाउट 5,000 रुपीज पर मंथ, बट यू आर मेकिंग सो मच ऑफ मनी फॉर युअर सोसायटी, फॉर द कम्युनिटी, अँड देन यू आर हेल्पिंग नेचर. तसंच आमच्या सोसायटीमध्ये आम्ही स्कायलाईट लावलेले आहेत. आमच्याकडे एक डार्क एरिया सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये आम्ही तर ग्लास लावलेला आहे आणि त्या सनग्लेजमध्ये काय होतं की ती जागा इल्युमिनेट होते. सो थ्रू ग्रीन सोसायटी व्हॉट आय वॉन्ट टू कन्वे टू यू इज दॅट लेट अस कम क्लोजर टू द नेचर. जे काही गोष्टी आपण करणार आहोत जेवढं आपण क्लोज होत असाल तर दॅट विल बी अ बेनिफिशियल टू यू. वर्मी कंपोजिटिंग म्हणा, सिवेज ट्रीटमेंट प्लांट. आता मी 1 लाख जरी त्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये घालत असेल तर मला साधारण 50,000 लिटर पाणी दररोज, म्हणजे मी 3,500 रुपये बोर्डचे टँकर जर मी आणले तर एक टँकर 7,500ला 750ला मला भेटतो. तर आय एम सेविंग 3,500 रुपीज पर डे. आणि मी जर ते 31 दिवसाचे जर केले तर इट इज अबाउट बिग मनी, इट इज लॉट ऑफ मनी दॅट आय एम सेविंग. सो STPला मी जरी 1 लाख जरी खर्च करत असेल, माझ्या बॅलन्स शीटमध्ये 1 जरी लाख दिसत असेल, बट इनडायरेक्टली आय एम सेविंग मच मोर दॅन 1 लाख वॉट आय स्पेंड. प्लस माझं जर 50,000 लिटर मी जर सांडपाणी नदीला सोडलं असतं, जस्ट इमॅजिन की 50,000 लिटर्स पर डे इंटू 31 डेज इंटू 365. सो हे जर तुम्ही जर ग्लोबली बघता तर इट इज अ व्हेरी ह्यूज फिगर दॅट यू गेट इट. तर इट इज नॉट ओनली द सेविंग फॉर यू बट इट सेविंग फॉर द नेचर ऑल्सो. सो वेर एवर पॉसिबल यूज दिस रिन्युअल मॅथड्स ऑफ मेकिंग एनर्जी फॉर युअर सेल्फ. जशी तुमची सोलर आहे, तुमचं STP आहे, तुमचं रूफटॉप टर्बाईन आहे, तुमच्या स्कायलाईट्स आहेत, LEDs म्हणा, या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस इट बिकम्स पूरक जे म्हणतो ना कंप्लीट इकोसिस्टम जे आहे ते होतं. आता बेसिकली काय होतं की ज्यावेळेस आपण सोसायटीमध्ये राहतो तर सोसायटीमध्ये पीपल वॉन्ट व्हिजिबिलिटी. तुम्ही जर व्हिजिबिलिटी दाखवली तर लोक तुम्हाला सपोर्ट करतात, पण तुम्ही जर व्हिजिबिलिटीच दाखवली नाही आहे तर लोक तुम्हाला सपोर्ट करत नाही आहेत. त्यामुळे व्हिजिबिलिटी इन टर्म्स ऑफ युअर ॲक्शन्स हॅज टू बी देअर. आता आमची ज्यावेळेस सोसायटी फॉर्म झाली होती त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस फ्लॅट घेतले होते प्रत्येकाने 2.5 लाख वन टाईम बिल्डरला दिले होते. आमचे साधारण 2,50,00,000 हे बिल्डरकडे होते. पण बिल्डर ही स्टार्टेड स्पेंडिंग इट आणि त्यांनी 60 लाख आमच्या सेविंग्स संपवल्या. आणि साधारण ज्यावेळेस 1,90ला 1,95ला ज्यावेळेस ते फिगर आली त्याला आम्ही सांगितलं की बाबा की तू हे थांबव, आम्ही आमचं स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन करतो आणि आम्ही आमची सोसायटी चालवतो. त्यावेळेस आम्हाला 1,96,000 रुपये 1,96,000 रुपये 7 लाख रुपये आम्हाला 2016मध्ये दिलेत. आता बऱ्याच सोसायटीमध्ये 1,96,00,000चे शून्य होतात, पण ह्या 10 वर्षामध्ये माझ्या सोसायटीमध्ये 1,96,000चे मी 2,96,000 केलेले आहेत.
म्हणजे हे सगळं पूर्ण करत असताना वी हॅव ॲडेड 1 crore. वाय वी हॅव ॲडेड 1 crore? की देर आर डिफरंट रिव्हेन्यू जनरेशन टेक्निक्स. मी ज्यावेळेस माझ्या सोसायटीमध्ये साधारण महिन्यातनं 2 किंवा 3 वेळा आमच्याकडे फंक्शन होता, स्पोर्ट्स डे, वुमन्स डे वगैरे वगैरे. मी सोसायटीच्या फंडमधनं 5 पैसा पण घेत नाही आहे. राईट. मी काय करतो, माझ्याकडे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, मी बँकेमध्ये FD ठेवलेले आहेत, माझे कोणी लिफ्ट आहे किंवा बँक कसं आहेत. मी त्यांना जातो की बाबा की मी सांगतो की माझा एक स्पोर्ट्स डे आहे, मी तुम्हाला 150 लोकांचं अटेंडन्स देतो, बरोबर आहे. तुम्हाला मार्केटिंग करायचं आहे, मला त्या लोकांना नाश्ता द्यायचा आहे, तर तुम्ही 5,000 स्पॉन्सर करा, बरोबर आहे. मी तुम्हाला 100 लोक देतो, मार्केटिंग देतो, प्लस आजूबाजूच्या सोसायटीच्या लोकांना जसं तुम्ही बोलवता, आजूबाजूच्या सोसायटीला मी बोलवतो, त्यांचं मार्केटिंग होतं, त्यांचं CSR होतो, माझं एक फंक्शन होतं आणि मी 5 पैसासुद्धा सोसायटीच्या फंडमध्ये टाकत नाही आहे. तर ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या, ह्या गोष्टी जर आपण इनपुट केल्या तर फार काही फरक होऊ शकतो. तर माझे साधारण जरी 5,000 पर इव्हेंट जरी ठेवले आणि जर 6 इव्हेंट जर ठेवले तर 30,000 रुपये हा माझा वाचतो आहे, विच डायरेक्टली आय कॅन युटिलाइज इट फॉर समथिंग एल्स. ज्यावेळेस माझी सोसायटी चालू झाली त्यावेळेस 2016मध्ये तर वी वे कलेक्टिंग 2,500 रुपीज. आता सरांचा अभ्यास इन्फ्लेशनमध्ये आहे, साधारण 8 ते 10% इन्फ्लेशन आहे. आणि जर तुम्ही बाकीच्या सोसायटीच्या आजूबाजूला बघितलं तर त्यांच्या सोसायटी साधारण 5,000 आत्ता कॉन्ट्रीब्यूट करतात, बट आय एम ऑन 2,500. म्हणजे मी अजूनसुद्धा 2,000-2,500 रुपये घेतो, कारण बिकॉज दिस इज द वन ऑफ द टेक्निक दॅट आय शोड. वी हॅव मेनी टेक्निक्स विच वी आर इम्प्लिमेंटिंग देअर. सो these are very simple things which I want you all to understand and take it forward from there. आणि हे करत असताना आता माझं सोलर झालेलं आहे, मला साधारण सर 1,80,000 वाचणार आहेत. तर माझं एक ROI जो आहे तो साधारण 3 वर्षाचा आहे आणि 3 वर्षानंतर मला डिक्लेअर करायचं आहे की आवर विल बी द ओनली सोसायटी इन फुल महाराष्ट्र ऑर इंडिया विच इज डज नॉट कलेक्ट एनी मेंटेनन्स. मी 0 मेंटेनन्स सोसायटीकडे वाटचाल आहे माझी, आणि दॅट इज पॉसिबल. म्हणजे ज्यावेळेस बऱ्याच वेळा सर बायलॉज शिकवतात, ज्यावेळेस अकाउंट शिकवतात आमच्या ट्रेनिंगमध्ये, तर ते आवर्जून सांगतात की बाबा की हे जे काही शिकलेलं आहात तुम्ही, वेदर दॅट इज इम्प्लिमेंटेबल. कारण मोठा प्रश्न लोकांच्या डोक्यात येतो की बाबा हे सगळं तुम्ही बोलताय, वेदर इज रिअली इम्प्लिमेंटेबल. सो वी सेड येस, इट इज इम्प्लिमेंटेबल. बिकॉज मॅनेजिंग कमिटी प्रोसेस कंट्रोल करते, मॅनेजिंग कमिटी बाकी गोष्टी, पण तुम्ही तुमच्याकडं काय करता. आता मी बजाज ऑटोमध्ये काम केलेलं 27 वर्ष, जर सरांनी सांगितलं ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. सो आय बिलीव्ह इन प्रोसेस कंट्रोल, आय डू नॉट बिलीव्ह इन ब्रेकडाऊन. बिकॉज प्रोसेस कंट्रोल इज इनिशियली कॉस्टली बट ब्रेकडाऊन इज व्हेरी व्हेरी कॉस्टली. तर माझ्याकडं माझ्या कंप्लेंट बुकमध्ये किती कंप्लेंट्स आहेत? 0 कंप्लेंट्स आहेत. कारण लोकांना सांगायच्या अगोदर मी ते कामं करून घेतो. माझ्याकडं प्लंबर, माझ्याकडे इलेक्ट्रिशियन रिटेनर बेसिसवर आहेत. सो आय डोंट सी माय ॲक्टिव्हिटी फॉर द प्लंबर इलेक्ट्रिशियन ॲज अ जॉब प्रोफाईल. मी जर म्हणतो की बाबा त्या माणसाला मी जर रिटेनर बेसिसवर ठेवलं तर ही इज गेटिंग सम फिक्स सॅलरी विच ही कॅन युटिलाइज इट. आय एम गेटिंग अ फिक्स पर्सन की एनी टाईम तो येतो आणि माझं अटेंड करतो. तर त्यामुळे मी ज्यावेळेस AGMमध्ये विचारतो की बाबा की तुमची सोसायटीमध्ये लाईट किती सेकंद नव्हती वर्षभरामध्ये, आय डोंट टॉक इन मिनिट्स आवर्स, इन सेकंड्स, इट इज अ 0 सेकंड. किती सेकंदात तुम्हाला पाणी नव्हतं, इट इज अ 0 सेकंड. किती सेकंदामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी नव्हत्या. सो वी टॉक इन सेकंड्स बिकॉज वी हॅव अ 0 ब्रेकडाऊन. बिकॉज वी बिलीव्ह इन प्रोसेस कंट्रोल, वी डोंट बिलीव्ह इन ब्रेकडाऊन कंट्रोल. सो आमच्याकडे प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या प्रोसेसमध्ये आहेत. आता माझ्याकडं साधारण 26 वेंडर्स आहेत. माझी सोसायटी 86 लोकांची आहे. 26 वेंडर आहेत माझ्याकडं, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, CCTV, इंटरकॉम, जनरेटर, हाऊसकीपिंग. वी हॅव कीपिंग द प्रोफेशनल्स बिकॉज प्रोफेशनल ऑलवेज ॲड व्हॅल्यू टू युअर सर्व्हिस. आपण कन्सल्टंट घेणं फार गरजेचं आहे. कारण कसं की सरांचं नॉलेज जर अकाउंट्समध्ये आहे तर आय शुड गो टू हिम. बिकॉज रादर दॅन युजिंग माय ओन नॉलेज अँड एक्सपिरियन्स आय शुड गो टू हिम अँड सर की मला तुम्ही मदत करा. मला तुम्ही मदत केल्यानंतर माझं एक काम सोपं होईल. अँड इफ पॉसिबल, इफ इट कॉल्स फॉर लिटल बिट ऑफ कन्सल्टन्सी फी, यू शुड बी रेडी टू पे दॅट फी. सो हे करताना आता रिसेंटली माझी सोसायटीचं सरांनी सांगितले ते वी आर दी फर्स्ट स्वच्छ भारत अभियानातलं आम्हाला फर्स्ट प्राईज मिळालं होतं. ज्यावेळेस भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान चालू केलं नरेंद्र मोदी साहेबांनी, त्यावेळेस आम्हाला पहिलं पारितोषिक मिळालं 50,000 रुपयाचं. त्यानंतर आम्ही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड गेलो, आम्हाला सेकंड प्राईज इन महाराष्ट्र मिळाला 1 लाख रुपीज. आमची सोसायटी इज द ओनली सोसायटी वेअर वी पार्टिसिपेट इन कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज. म्हणजे नॉर्मली कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज ओनली फॉर द इंडस्ट्रीज, बट वी सेड वी वॉन्ट टू पार्टिसिपेट अँड दे अप्रिशिएटेड आवर एफर्ट. सो बेसिकली कसं आहे की जे तुम्ही काम करता ते शोमॅनशिप, हे शो करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा मी ज्यावेळेस लोकांना अपील करतो की बाबा आपले आता बॅलन्स कमी झालेला आहे, जरी माझा 1,96,00,000 जरी असला तर मी करंट बॅलन्सकडे फोकस करतो की बाबा कमी झालेला आहे आणि तुम्ही ॲडव्हान्समध्ये पैसा भरता का. ते म्हणतात की सर आम्ही भरतो पैसे, पण आमचं नाव तुम्ही वॉलवर टाकू नका. मी म्हणलं तुमचं नाव मला टाकायचं आहे. बिकॉज लुकिंग ॲट यू पीपल शुड गेट इन्स्पायर्ड.
माय आयडिया सोसायटीचा सरांचा फोटो लावण्याचा हजार अर्थ नाही की हे शोमॅन करतात किंवा हा अरे फार काही त्यांचंच चाललं असं नाही. आय वॉन्ट टू नो पीपल दॅट की लुक ॲट हिम, ही कॅन डू समथिंग लाईक दॅट, सो वाय यू कॅनॉट डू इट. सो व्हिजिबिलिटी हे देणं गरजेचं आहे. आता कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटमध्ये ज्यावेळेस तुम्ही म्हणता की माझ्याकडं माझ्या सोसायटीमध्ये फक्त एकच 0 कंप्लेंट आहेत, कारण का, कारण मी आत्ता ह्या 10 वर्षामध्ये मी आत्तापर्यंत 1000 शॉल लोकांना वाटलेले आहेत. माझ्या 15 ऑगस्ट आला की हे 5 चीफ गेस्ट, दुसऱ्या आलं की ते. त्यामुळे मला कसं होतं की इन्क्लुझिव्हनेस हे फार महत्त्वाचं आहे. अदरवाईज काय होतं की फक्त काही लोकच लाईमलाईट घेतात. बिकॉज इफ यू टेल मी की बाबा की सर यू आर लुकिंग स्मार्ट, मी ओके म्हणेल, बट आय विल फील नाईस की समबडी हॅज ॲप्रिशिएटेड मी अँड एव्हरीबडी रिक्वायर्स ॲप्रिशिएशन. सो आपल्या भाषणामध्ये किंवा आपल्या वाक्यामध्ये वी शुड ऑलवेज ॲप्रिशिएट द गुड थिंग्स अबाउट अदर्स. Sir is expert in accounts, financial management. You are expert in something else. You are something. So everybody should be given a chance to showcase their knowledge. So that is what is Green Society is all about. So हे करत असताना जसं सरांनी सांगितलं की सोसायटीला किंवा कंपनीला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर वी हॅव एक्सटेंडेड दॅट थिंग टू आवर सोसायटी कम्युनिटी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. सरांनी सांगितलं आम्ही महिन्यातनं एकदा माझ्याकडं 10 ते 12 स्टाफ आहे, माझ्याकडं प्रेशर वॉश मशीन्स आहेत, माझ्याकडं आम्ही जास्त करून शक्यतो मशिनरीमध्ये जास्त बिलीव्ह करतो. तर आम्ही काय करतो की महिन्यातनं एकदा, आता जे काय हाऊसकीपिंग किंवा गार्डनिंगची लोक येतात ते दररोज तेच करून त्याला कंटाळा येतो. सो दे रिक्वायर अ पिकनिक, राईट. नाव मी ज्यावेळेस हे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी करतो, यामध्ये माझा सेल्फिश इंटरेस्ट काय आहे की आय नीड अ व्हिजिबिलिटी. म्हणजे माझं पोलीस डिपार्टमेंटशी किंवा माझं ट्रॅफिक डिपार्टमेंटशी किंवा माझं डेप्युटी रजिस्ट्रारशी संबंध चांगले पाहिजेत, बरोबर आहे. माइन इज डिप्लोमसी. सेकंडली सोसायटीला काहीतरी करतो हे दाखवलं पाहिजे. तिसरं हाऊसकीपिंग और गार्डनर स्टाफ रिक्वायर्स अ पिकनिक. आणि चौथं त्या लोकांना पण त्यांचा परिसर स्वच्छ होतो, ते पण होतं. आणि 5वं म्हणजे त्यांचा स्नॅक्स. ह्या 5 गोष्टी आपल्याला त्या अचीव करायच्या आहेत. तर मी ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो, त्यांचं हाऊसकीपिंग करतो, त्यांना पिकनिक मिळाली, कारण आपण काय करतो की त्यांना एक्स्ट्रा काम सांगत नाही. म्हणजे आज तुम्ही कामावर आलात, हाफ डेपर्यंत काम करा तुम्ही, हाफ डेच्या नंतर आम्ही त्यांना तिकडे घेऊन जातो. सो इट इज समथिंग डिफरंट दे आर डुईंग इट. सो इट इज लाईक काइंड ऑफ पिकनिक फॉर दॅम. त्या लोकांचं स्वच्छता होते, माझं CSR होतं, माझं डिप्लोमसी होते, आणि ते लोक स्नॅक्स स्पॉन्सर करतात. सो मी त्याच्यामध्ये काही 5 पैसा तर इन्व्हेस्ट केलेलं आहे का? मी काहीच केलेलं नाही आहे. सोसायटी मॅनेजमेंट मला काही म्हणेल का? काहीच म्हणणार नाही, कारण मी काम केलेलं आहे सोसायटीमध्ये. हाफ डेला त्यांना घेऊन चाललेलो आहे. आता मी तुम्हाला सांगतो की परवा दिवशी, आता मी हे पर्सनली करत असेल तर फायदा हा सगळ्यांनाच मिळतो. आता मी परवा दिवशी माझ्या मुलीचं ऑस्ट्रेलियामधनं, माझी मुलं ऑस्ट्रेलियामध्ये असतात. माय डॉटर इज अ मास्टर इन आर्किटेक्चर अँड सन इज मास्टर इन ॲडव्हान्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर तिचा विजाचा एक हे आलं, पोलीस व्हेरिफिकेशनचं ऑर्डर आलं. त्या पोलिसांनी फोन करा, सर तुमचा विजाचा आलेला आहे, वी नो यू, वी आर पासिंग इट. हे माझ्या पर्सनल लेवलमध्ये माझा हा बेनिफिट झाला. सोसायटीमध्ये मागं एक प्रॉब्लेम आला होता, मी सरांना फोन केला, हो सर थोडा जरा प्रॉब्लेम आला आहे. त्यांनी पूर्ण जीपच पाठवून दिली पोलिसाची, अरे तुला काय प्रॉब्लेम आहे. सो बेसिकली देर इज ऑलवेज अ 2-वे ट्रान्झॅक्शन विच हॅपन्स. सो हे करत असताना आम्ही डेप्युटी रजिस्ट्रार सिटी 4, सिटी 2 ह्यांची ऑफिस TPM करतो आम्ही. त्यानंतर कोंडवा पोलीस स्टेशन, कोंडवा ट्रॅफिक ब्रांच, आणि आम्ही एक सासवडमध्ये लतपतवाडी विलेज आहे, तिथं 50 मुलं आहेत, ती शाळा आम्ही दत्तक घेतलेली आहे. आम्ही तिथं महिन्यातनं 3 वेळा जाऊन रंगरंगोटी करतो, स्वच्छता करतो. बिकॉज एनिथिंग दॅट यू वॉन्ट टू डू, यू डोंट रिक्वायर मनी, यू जस्ट रिक्वायर अ विल टू गो. तर आम्ही जाऊन तिथं स्वच्छता करतो, पेंटिंग करतो. आता बऱ्याच वेळा काय होतं की आमच्याकडे काही एक्स्ट्रा गोष्टी आहेत त्या आम्ही त्यांना देतो, अँड दॅट ॲड्स व्हॅल्यू टू द थिंग. सो ज्यावेळेस आपण ग्रीन सोसायटीबद्दल बोलतो, तर ग्रीन सोसायटी इज नॉट ओनली अबाउट द सिस्टम्स ऑर ओनली अबाउट थिंग, इट इज अबाउट द ग्रेटर पिक्चर ऑफ नेचर, कम्युनिटी. आणि हे ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस हा फायदा जो आहे तो स्लोली हा पर्क्युलेट होत असतो अँड पीपल जॉईन होतात. आणि माझी विनंती तुम्हा सर्वांना तीच आहे की ग्रीन सोसायटी करत असताना यू बी क्लोज टू द नेचर. जेवढे आपण क्लोज नेचरशी आहात तेवढं करणं गरजेचं आहे. आणि जे तुम्ही करता ते शोकेस करा, लोकांना कळू द्या की बाबा की तुम्ही हे करता. आता तुमच्या सोसायटीचं नाव हे फार फेडरेशनमध्ये किंवा पुणे शहरामध्ये उंचीवर आहे, कारण तुम्ही सातत्याने सरांनी गेले 7 ते 8 वर्ष इथं सहकार दरबार ठेवलेला आहे. आता मी सहकार दरबार ज्यावेळेस करतो त्यावेळेस आमचे चेअरमॅन जे आहेत फेडरेशनचे ते म्हणते की शो मस्ट गो ऑन. आणि आम्ही सगळे तेच बिलीव्ह करतो की आम्ही एकटा जरी कोणी आलेला असेल तर वॉट एव्हर वी आर प्रिपेअर्ड, वी आर गोइंग टू इन्फॉर्म दॅट 1 पर्सन. वी नीड 100 पीपल. पण 100 लोक जरी झाले नसतील, एक जरी असला तर आमचं काम आहे की वी हॅव टू कंडक्ट दिस सरकार दरबार अँड पास ऑन दिस नॉलेज टू द पीपल. So it is a very commendable job what this Ganesh Residence Management Committee and sir is doing it. And
फेडरेशनचं जे सहकार्याची कॉन्सेप्ट जी आहे ती स्टार्टिंगला आपण इथून चालू केलेली आहे आणि आता आपल्या पुणे शहरामध्ये साधारण 16 सहकार दरबार आहेत आणि डिफरंट लोकेशनमध्ये आपण ते कामं करतो. अदरवाईज काय होतं की कुठलाही इश्यू आला की डायरेक्टली जो मेंबर जो आहे तो डायरेक्ट डेप्युटी रजिस्ट्रारकडे जातो आणि डेप्युटी रजिस्ट्रार इज हायली लोडेड. आणि जर आपण ह्या सहकार माध्यमातून किंवा फेडरेशनच्या कामातून आपण त्या फिल्टर करत गेलो आणि फक्त ज्या काही क्रिटिकल केसेस आहेत त्याच फक्त डेप्युटी रजिस्ट्रार जाणं गरजेचं आहे, तरच गव्हर्नन्स होईल. कारण डेप्युटी रजिस्ट्रार इज नॉट 100% डिवोटेड फॉर ओनली फॉर हाऊसिंग सोसायटीज. डेप्युटी रजिस्ट्रारचं 10% इज ओनली हाऊसिंग सोसायटी, बाकी 90% त्याला बरंच काम करायचं आहे. बट इफ यू सॉर्ट आउट दिस एरिया दिस थिंग आणि आय ऑलवेज बिलीव्ह विथ दॅट की यू डू इट अ स्मॉल इम्प्रूव्हमेंट. वी कॉल इट कायझन. डू स्मॉल इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय की बेसिकली तुम्ही आता आतमध्ये आलात समजा आणि एक वायर आडवी पडलेली आहे आणि त्या वायरला समजा तुम्ही एक छोटी टेप लावली तर त्यामध्ये 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर तुम्ही पडण्यापासून वाचू शकता आणि जर तुम्ही पडला आणि वाचला तर तुमची कम्प्युटर जो आहे तो ॲसेट तुमचा जो आहे तो खराब होऊ शकतो. सो युअर जॉब इज टू जस्ट पुट 1 टेप. युअर वर्क फॉर टुडे इज ओव्हर. जर आपण इथं 20 लोक आहोत आणि 20 लोकांनी 20 कायझन केले, जस्ट इमॅजिन 20 × 31 × 365. इट इज अ ह्यूज इम्प्रूव्हमेंट दॅट वी आर डुईंग इट. सो ऑलवेज गो फॉर अ स्मॉल इम्प्रूव्हमेंट. वी डोंट वॉन्ट बिग इम्प्रूव्हमेंट्स. बिग इम्प्रूव्हमेंटला पैसा पाहिजे. दॅट द मॅनेजिंग कमिटी इज ऑलरेडी डुईंग इट. त्यांचा तो प्रोजेक्ट कॉस्ट आहे त्यामध्ये ते करतात ते. बट ॲज अ इंडिव्हिज्युअल जर छोटीशी मी फक्त 5 मिनटं मला फक्त 5 मिनटं काम करायचं, मला त्यापेक्षा जास्त काही करायचं नाही आहे. सो वी बिलीव्ह इन दी स्मॉल इम्प्रूव्हमेंट्स. सेकंडली लाईक वॉट एव्हर यू डू यूज दी क्वालिटी कंट्रोल टेक्निक्स ज्या आहेत की जसं म्हणता की PDC आहे. उद्या फॉर एक्झाम्पल प्लॅन, डू, चेक अँड ॲक्ट. म्हणजे जे काही करता तुम्ही ते प्लॅनिंग करा, सॅम्पल बेसिसवर त्याचं इम्प्लिमेंटेशन करा, ते चेक करा की व्यवस्थित होतं का नाही आहे आणि ते नंतर तुम्ही इम्प्लिमेंट करा. त्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम तुमच्याकडे येतो त्यावेळेस त्याचं ब्रेकडाऊन करणं गरजेचं आहे. नाहीतर आपण काय होतं की व्हॉट्सॲप हे चांगलं आहे पण तेवढंच ते खराब पण आहे. आपण जो प्लंबर नाही आहे तो प्लंबरबद्दल व्हॉट्सॲपवर बोलतो, जो इलेक्ट्रिशियन नाही जो इलेक्ट्रिशियन बोलतो, पण ॲक्च्युली कामाकरता कोणालाच टाईम नाही आहे. म्हणजे आता तुमच्याकडे एवढे सरकार दरबार भरतात पण लोकांचा उत्साह बाहेरच्या लोकांपेक्षा आपल्या स्वतःच्या लोकांचा पण असणं तेवढंच गरजेचं आहे. सो छोट्या गोष्टी करा. छोटे टेक्निक्स जे आहेत हे जरी आपण इंडस्ट्रीला जर वापरत असेल ते आपल्या पर्सनल लाईफमध्ये आपल्या सोसायटीमध्ये पण ते वापरण्याजोगे आहेत, ते आपण करणं गरजेचं आहे. आणि फॉर एक्झाम्पल की ज्यावेळेस कुठलीही गोष्ट आपण ज्या करतो त्यावेळेस ब्रेनस्टॉर्मिंगला जास्त प्राधान्य द्या. कारण ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये काय होतं की कुठल्याही माणसाला आपण क्रिटिसाइज करायचं नाही आहे. जस्ट राईट डाऊन द ऑब्झर्वेशन and then you will realize that ki the least person who we say that he is incompetent to give an answer, he is the one who gives us the best answer. He is the one. So take a inputs from your supervisor, take a input from your technical assistant, take a input from small people. So inclusiveness करताना, गव्हर्नन्स करताना ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. हे करत असताना तुमची डिप्लोमसी विथिन सोसायटी, तुमची डिप्लोमसी आउटसाईड सोसायटी ऑल्सो नीड्स टू बी लुक इन टू, बिकॉज वी हॅव टू हॅव अ ग्लोबल रीच, लोकल रीच आणि आपल्या सिटीमध्ये ते रीच करणं गरजेचं आहे. सो हे करत असताना ओनली वॉट वी हॅव टू डू एस वी हॅव टू बी व्हेरी हंबल. ह्युमिलिटी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि वेन यू डू अ सोशल वर्क कम्स विथ रिवॉर्ड्स ऑफ डिफरंट टाईप्स. कारण ज्यावेळेस तुम्ही हायवे जर ज्यावेळेस बांधता त्यावेळेस स्ट्रेट ट्रीज आर कट फर्स्ट. वेडी वाडे झाकडे जी असतात ती नंतर कापतो आपण. सो यू पीपल आर द स्ट्रेट ट्रीज. The one who is doing the social work is a straight tree. You will be cut first. You will be given bad word. You will be thrown stones at. But don't get demotivated. Because what is important in social life is that ki when you enter into a social domain, you must say that ki I am nobody. मी कोणी नाही आहे. सर म्हणतील की मी कंपनीमध्ये मोठा MD होतो. मी म्हणाल की सर मध्ये मी प्रिन्सिपल होतो. बट वेन यू आर कमिंग टू सोशल वर्क यू हॅव टू थिंक युअर सेल्फ दॅट यू आर नोबडी. राईट. यू विल वर्क फॉर एव्हरीबडी. देर इज नो बायस. जात पात काही त्याच्यामध्ये येणार नाही. एव्हरीबडी हू कम्स इज अ ह्युमन बिंग आणि त्याला आपण ते केलं पाहिजे. यू हॅव टू लव एव्हरीबडी, लव पीपल. आणि टुवर्ड्स द एंड वेन यू लिव्ह युअर सोशल वर्क यू हॅव टू से दॅट आय एम नोबडी. आय डोंट वॉन्ट टू बिकम मी 50 वर्ष या सोसायटीचा एक्स होतो, बाय होतो, जे होतो. ह्या ज्यावेळेस आपण ह्या चौकटीमधनं ज्यावेळेस आपण बाहेर पडतो त्यावेळेस की आपण पूर्ण होतो. आता एखादा मी आता माझ्या बजाजच्या कार्यकर्त्याने एका मित्राकडे गेलो आणि तो म्हणला की तो वाऱ्या वगैरे भरपूर करायचा, पंढरपूरला जायचा वगैरे. आणि तो म्हणला की अरे अभी मुझे बोल की तेरे पास कितना खर्च कैसे में पैसा रहेगा तेरे को अच्छा लगता है. मी म्हणलं नाही बाबा माझ्याकडे काय पैसे नसतील तर चालतं, मी आनंदी आहे. तो म्हणला तू संत झाला. म्हणलं का? म्हणलं माझ्या खिशामध्ये जोपर्यंत माझ्याकडे 10,000 रुपये राहत नाही आहेत तोपर्यंत मला कसं तरी वाटतं.
बरोबर. मी म्हणलं नाही आहे, मला पैसे जर नसतील, मला जे पैसे आहेत ते आहेत माझ्याकडं, राईट. बरेच लोक म्हणतात की विंडो शॉपिंगला जातो मी, तर विंडो शॉपिंग करताना मी कपडे बघतो आणि मी दुःखी होतो कारण मला ते कपडे घेता येत नाही आहे. सो वी हॅव टू, वेन यू कम टू द सोशल वर्क, वी हॅव टू थिंक दॅट की वी आर नोबडी इन दिस ऑर्गनायझेशन. आम्हाला कुठली पदवी नको आहे, कुठली पोझिशन नको आहे, आणि हे जर करत असला तर तुम्हाला लोक पुढे घेतात. आता मागच्या 15 ऑगस्टला माझ्याकडं चीफ गेस्ट कोण होता? माझ्या 15 ऑगस्टला चीफ गेस्ट 6 वर्षाची मुलगी होती ना. चीफ गेस्ट म्हणजे आपलं काही डेफिनेशन आहे की वन हू हॅज डन व्हेरी गुड इन दिस लाईफ इज अ चीफ गेस्ट, हू इज अ नॉलेजेबल. येस, दॅट इज ट्रू. पण ही मुलगी का मी चीफ गेस्ट केली की एकदा मी घरी नसताना ही मुलगी माझ्या घरी आली आणि ते म्हणले की अंकल आहेत का? ते म्हणले नाही, अंकल बाहेर गेलेत. हा झेंडा खाली पडलेला होता, तो लोक त्याच्यावर चालतायत, हे अंकलला सांगा की व्यवस्थित ठेवा. बरोबर आहे. ते म्हणले ठीक आहे सांगते. नंतर 2 तासांनी परत आली की ते म्हणले की बाबा की अंकलने व्यवस्थित ठेवला आहे का तो? ते म्हणले हो व्यवस्थित ठेवलेला आहे. ठीक आहे. काही दिवसांनी परत आली, ती म्हणले की माझ्या चपली कोणीतरी गेलेल्या आहेत, अंकलला सांगा की CCTVमध्ये बघा आणि मला रिपोर्ट द्या. मी म्हणलं ठीक आहे. नंतर थोड्या वेळाने ती आली आणि म्हणलं की बाबा की तीच आली मुलगी थोड्या 15-20 तासांनी. ते म्हणली की अंकलला सांगा चपला मिळालेल्या आहेत, लेट हिम नॉट वेस्ट हिज टाईम. सो आय थॉट की दिस गर्ल, स्मॉल गर्ल हॅज सो मच ऑफ इंटेलिजन्स विच अ बिग पर्सन्स ऑल्सो नॉट देअर. तर मी त्यांच्या पालकांना फोन केला, त्यांचे पायकाचे दोन्ही पाय ॲम्प्युटेड आहेत. तरी म्हणलं बाबा की ही मुलगी अशी हे झालेलं आहे ते काय? ते म्हणले की आता 15 ऑगस्ट येतो, मी त्याच्यात जस्ट अभ्यास करून घेत होतो की बाबा की व्हॉट इज इंडिपेंडन्स, व्हॉट इज ऑल दिस थिंग, अँड मे बी दॅट हॅज मोटिवेटेड हर. सो आय सेड वी वॉन्ट टू मेक हर दी चीफ गेस्ट. Now in this there are 3-4 things which I wanted to do it. One is that I want to convey that ki the intelligence is not only with the elders, intelligence can be with the small things. Secondly, ज्यावेळेस मी त्यांना बोलवलं होतं तर he was a tenant. I wanted to promote that ki even tenants are also important. They are not only members are important but tenants are also important. Thirdly, ज्यावेळेस मी त्याला चीफ गेस्ट घेतलं, त्याची आजी आजोबा त्याच्या घरची फॅमिली पूर्ण आली आणि ती डायसवर बसली. That shows the inclusiveness that की yes you are promoting people as a chief guest. सो हे जे करत असताना आपण किती हंबल आहोत, आपण किती ग्राउंडेड आहोत हे फार गरजेचं आहे. तर हे सगळं करत असताना इन्क्लुसिव्हनेस किती वेळ आहे सर आपलं? तर इन्क्लुसिव्हनेस जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. आता मी जसं सरांनी सांगितलं तर की आपला सहकार दरबारचा आपल्याला पारितोषिक डेप्युटी कमिशनर ऑफ रजिस्ट्रारचं वर्षातनं एकदा काढतात आणि 18 तारखेपर्यंत त्याची मुदत आहे. आणि हे मी माझ्या सोसायटीचं पुस्तक बनवलेलं आहे. तर या पुस्तकामध्ये मी बऱ्याच गोष्टी, जसं सरांनी सांगितलं की माझं कपाट जे आहे ते पूर्ण पारितोषिकांनी भरलेलं आहे आणि आमच्याकडं साधारण 20 ते 25 प्रकारच्या वेगवेगळ्या इको फ्रेंडली इनिशिएटिव्ज आहेत. आमची सोसायटी एकमेव सोसायटी आहे जिथं 30 मीटरचा आम्ही ॲक्युप्रेशर ट्रॅक बांधलेला आहे. कारण त्या एरियामध्ये असं मोठमोठी झाडं असल्यामुळे काही उगत नव्हतं. तर दॅट वॉज अ बॅरन लँड. सो वी हॅव कन्वर्टेड दिस इंटू ॲक्युप्रेशर ट्रॅक. आता हे ॲक्युप्रेशर ट्रॅक करताना आम्ही ज्यावेळेस कोटेशन घेतलं तर बिल्डरने आम्हाला 4 लाख सांगितले होते. तर मी काय म्हणलं की माझी मुलगी आर्किटेक्ट करत होती, तर मी जाऊन तिला शाळेत भेटलो कॉलेजमध्ये, म्हणलं की बाबा वी वॉन्ट दिस प्रोजेक्ट टू बी डन. आणि त्या मुलांना इंटर्नशिप प्रोग्राम आहेत, तर म्हणलं यू कॅन युअर स्टुडंट डू इट, विल पे देम द ट्रॅव्हलिंग फीज अँड ऑल दोज थिंग्स. सो माय डॉटर सेड की डॅड आय विल डू इट. नाव सी डिझाईन दॅट ॲक्युप्रेशर ट्रॅक ओनली फॉर 40,000 रुपीज. म्हणजे जिथं 4 लाख जे होतं तिथं 40,000 रुपीज. आता ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, मी स्टुडंटचं एंगेजमेंट वाढवलेलं आहे, कॉलेजशी रॅपो बिल्टअप केलेला आहे. आणि माझ्या सोसायटीमध्ये MRचे स्टुडंट आहेत, मास्टर ऑफ आर्किटेक्चरचे स्टुडंट आहेत, त्यांचा सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट हा चॅप्टर आहे, ते स्टडी करण्यासाठी माझ्या सोसायटीमध्ये येतात. म्हणजे ऑल द आर्किटेक्ट स्टुडंट ऑफ ब्रिक्स कॉलेज, ऑफ अलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, ते MRचे स्टुडंट येऊन तिथं स्टडी करतात. सो वी हॅव ॲक्युप्रेशर ट्रॅक, वी हॅव ग्रास लॉन, वी हॅव मड ट्रॅक, वी हॅव वर्मी कंपोस्टिंग पिट्स. आमच्याकडे साधारण 150 किलो, तुमच्याकडे जसं असतं तसा 150 किलोचा वेट वेस्ट जो आहे तो आम्ही तिथं मुरवतो. 50,000 लिटर आम्ही पाणी ट्रीट करतो. आमच्याकडं सॅनिटरी नॅपकिन मशीन आहे, जिथं आम्ही यूज सॅनिटरी नॅपकिन आम्ही हे करतो, डिस्पोज करतो. ज्यावेळेस आम्ही रेड डेट कॅम्पेन जो PMC झाला होता त्यावेळेस आम्ही त्यांच्यामध्ये भाग घेतला होता. अँड कॅन यू इमॅजिन हाऊ मच स्टिकर्स आय मस्ट हॅव बॉट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सॅनिटरी नॅपकिन यूज करता तो ओल्ड प्रॅक्टिसमध्ये ओल्ड न्यूजपेपरमध्ये टाकायचा असतो आणि एक लाल स्टिकर लावायचा असतो. म्हणजे जी लेडी, तुमची जी स्वच्छची लेडी आहे, सी इज ऑल्सो ह्युमन बिंग. सो शी विल नॉट ओपन इट, सी विल डायरेक्ट टेक इट टू द मशीन अँड डिस्पोज इट. आणि जे तुमचे ॲडल्ट डायपर्स आहेत त्याला तुम्ही एक वेगळा कलर करायचा न्यूजपेपरने टाकून. म्हणजे दिस 2 थिंग्स सी विल नॉट हँडल इट, सी विल हँडल ओनली द वेट वेस्ट. सो ह्याच्यासाठी काय केलं होतं की ज्यावेळेस रेड डेट कॅम्पेन आम्ही केला होता, आय हॅव इन्व्हेस्टेड 10,000 रुपीज ओनली इन स्टिकर्स. I bought stickers worth 10,000 rupees. मी सगळ्यांना दिलं बिकॉज आय वॉन्टेड टू
स्ट्रेंथन दॅट मुवमेंट. आणि आता अशी वेळ आलेली आहे की आता सगळ्या लोकांना ते आळणी पडलेलं आहे. दे आर फॉलोईंग दिस सिस्टम. सो काही गोष्टीमध्ये जरी काही खर्च होत असेल बट इन द लॉंगर रन इट ऑलवेज हेल्प्स. आता तर तुम्ही तुमचा गार्डन वेस्ट जो आहे तुम्ही तो जाळू शकत नाही आहे. जाळला की तुम्हाला 10,000 रुपये फाईन आहे. तुम्ही दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये टाकू शकत नाही आहे. सो वी हॅव अ लीफ श्रेडिंग मशीन. साधारण आम्ही 70,000 खर्च करून लीफ श्रेडिंग मशीन आणलेलं आहे. तिथं आम्ही पूर्ण पाला जो आहे तो पाला त्याचा क्रश करतो. त्याची पावडर जी आहे ती तुमच्या गार्डनमध्ये टाकतो. त्यामुळे 2 गोष्टी होतात. एक तर तुमचं सनरेजनी जे काही सॉईल क्रॅक होते इव्हॅपोरेशन आहे ती होत नाही आहे. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ ज्यावेळेस तुम्ही पाणी टाकता त्यावर त्याचं मॅन्युअर होतं. सो इनडायरेक्टली यू आर अटॅकिंग सो मेनी प्रॉब्लेम्स इन डिफरंट वेज. सो दिस इज वॉट वी हॅव. वी हॅव सोलर जसं मी तुम्हाला सांगितलं. वी हॅव फिटेड दी लो फ्लो एरेटर्स. आमच्या टॅपमध्ये 50 रुपयाचा तुम्हाला लो फ्लो एरेटर मिळतो. बेसिकली इट इज अ कॅलिब्रेटेड नॉझल. आता जर तुम्ही पाणी त्यामध्ये काढत असाल तर 1 मिनिटासाठी तुम्हाला 7 लिटर जातं. बट तुम्ही ज्यावेळेस हे लो फ्लो एरेटर्स लावता त्यावेळेस 1 मिनिटासाठी फक्त 3 लिटर जातं. बेसिकली हे लो फ्लो एरेटर काय करतात की ते पहिल्यांदा घेताना तुमचं एअर आतमध्ये इनपुट करतात आणि पाण्याबरोबर ते एअर आणि पाणी मिक्स करतं बाहेर येतं. म्हणजे इट कम्स इन द फॉर्म ऑफ मिस्ट. आता तुमचा जो नळ आहे तो नुसतं पाणी टाकतोय. सो जस्ट इमॅजिन 63%. आणि मी जर घरामध्ये 20 वेळा तो टॅप ओपन करत असेल तर माझ्या घरामध्ये साधारण मी 200-300 लिटरचं पाणी मी सेव्ह करतो इंटू 86 इंटू 331 डेज इंटू 365 डेज. सो ज्या वेळेस मी सोसायटीला सांगतो की बाबा की एखादं समजा कोटेशन आलं किंवा 40,000 आपण म्हणतो 40,000 एवढं का जास्त आहे. बट डोंट गो इंटू द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. गो इंटू द पर्सेंटेज. व्हॉट पर्सेंटेज ऑफ रिव्हेन्यू इज माय दिस कॉस्ट. आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल की अरे दिस वर्क्स आउट टू ओनली 3% ऑफ 4%. सो कॅन यू नॉट इन्व्हेस्ट इट. जर कुठली लोकांना सांगितलं अरे 70,000 पडतात. अरे 70,000 वर्सेस द बेनिफिट जर तुम्ही बघितलं वर्सेस तुमचं रेव्हेन्यू कॉस्ट बघितलं इट इज व्हेरी नेग्लिजिबल. म्हणजे 70,000ची जर मला एक सॅनिटरी नॅपकिन मशीन आणायची किंवा 70,000चं मला एक लीफ श्रेडिंग मशीन आणायचं तर आउटराईट पहिली मॅनेजिंग कमिटी रिजेक्ट करून टाकते. आपल्याकडे 70,000 रुपये नाही आहेत. बट इफ यू सी द बेनिफिट्स आणि इफ यू सी द पर्सेंटेज ऑफ दॅट रेव्हेन्यू दॅट यू आर कलेक्टिंग इट इज व्हेरी नेग्लिजिबल. सो हे करताना तिथं पण थोडंफार आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि इट इज जस्ट अ स्मॉल थिंग्स दॅट वी हॅव टू इम्प्लिमेंट इट. लोकांची काळजी घेणं, इश्यू हे करणं आणि डिप्लोमसी करणं. आता तुम्हाला मी सांगतो की आपल्या कॉर्पोरेशनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळतं. तुम्हाला भरपूर गोष्टी मिळतात. तुम्हाला बेंच मिळतं, तुम्हाला बिन्स मिळतात, तुम्हाला ते ट्रॉल्या मिळतात. हे जर आपण करायला गेलो तर आपला साधारण सोसायटीचा 1 लाख जातो. आतापर्यंत मी माझ्या कॉर्पोरेटरला आतापर्यंत मी साधारण 50 ते 60 वेळा बोलवून 60 स्टॉल दिलेले आहेत. मी माझ्या MLAला बोलवलेलं आहे. मी माझ्या बाकीच्या लोकांना बोलवलेलं आहे. आणि आय हॅव बिल्ट अ डिप्लोमसी विथ देम. So you get lot of things which are there, which is ours, which is somebody else is using it. So you can have that. बरोबर आहे ना. ते करणं गरजेचं आहे. आता बऱ्याच सोसायटीमध्ये काय करतं की हाऊसकीपिंगमध्ये साधारण मोठ्या बिन्स असतात आणि ती लोकं काय करतात. एक तर ती लोकं अशक्त असतात, कुठलं ते स्लममधनं आलेले असतात आणि ते ड्रॅग करतात. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ 6 मंथ आपण साधारण 5,000 ते 6,000 रुपये बिन्स रिप्लेसमेंटला टाकतो. पण जर तुम्ही व्हील ट्रॉलीज आणल्या तर व्हील ट्रॉलीज आणल्यानंतर तुम्हाला काय होतं की त्यांचं फटीक कमी होतं, तुमचं ॲसेट्स वाचतात आणि दे सेव्ह टाईम. आणि तो जो टाईम जो आहे तो टाईम दुसरीकडे कुठं वापरू शकतो आपण. नाव वी हॅव अ प्रेशर वॉश मशीन. आता आम्ही काय करतो की महिन्यातनं एकदा आमच्या सगळ्या बिन्स साफ करतो. पूर्वी ते लोक हाताने करायचे. दे आर ऑल्सो ह्युमन. सो वाय शुड इन्व्हेस्ट दॅट एनर्जी. आणि ते आम्ही काय केलं की प्रेशर वॉश मशीन आणलेलं आहे. केवढ्याला मिळते प्रेशर वॉश मशीन. साधारण तुम्हाला तिथे 12,000 मिळते. आणि इट इज अबाउट 120 बारची मशीन आहे. तुम्ही व्यवस्थित त्याला प्रेशर करू शकता. म्हणजे ज्यावेळेस ती बाई ज्यावेळेस कचऱ्याची गाडी घेऊन जाईल इट इज नॉट ओनली सी विल फील नाईस की अरे मी स्वच्छ गाडी घेतो, पण द पर्सन हू इज गिविंग द कचरा ऑल्सो फील्स नाईस की येस दे आर लुकिंग इन टू द स्पेस. नाही तर काय होतं की त्यांना लिफ्टमध्ये घेऊन जायचं नाही आहे, वास मारतो, त्यांना बिन घ्यायचं नाही आहे. सो ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या स्टाफला सुद्धा करणं गरजेचं आहे. सो वी हॅव टू गिव्ह देम ग्लाव्ज, वी हॅव टू गिव्ह देम मास्क बिकॉज अनलेस वी ट्रीट एव्हरीबडी ॲज ह्युमन वी विल नॉट ग्रो. माझ्याकडं महिन्यातनं एकदा वेंडर मीट होते. माझ्याकडे महिन्यात एकदा स्टाफ मीट होते. त्यामध्ये आम्ही सगळ्यांना बसवतो. त्यांना म्हणतो बा तुमच्या अपेक्षा काय आहेत, आमच्याकडनं तुम्हाला काय पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण हे इन्क्लुजनस करतो त्यावेळेस दे ऑल्सो फील नाईस. आता माझ्या सोसायटीमध्ये कल्चरल कमिटी नाही आहे. ऑल दिस लेडीज हाऊसकीपिंग गार्डनिंग ज्या आहेत ते येऊन रंगोळी करतात, ते सगळं पूजा करतात, सगळ्या गोष्टी ते करतात. दे फील नाईस अबाउट इट. आणि जर तुम्ही माझ्याकडे बघितलं तर माझ्या मॅनेजिंग कमिटीची मीटिंग फक्त महिन्याला एकदा होते, फक्त 15 मिनिटासाठी. अदरवाईज माझा मॅनेजिंग कमिटीचा माणूस कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट होत नाही आहे. नाही एकाला हाऊसकीपिंग दिलेलं, एकाला गार्डनिंग दिलेलं, काही नाही आहे. मी प्रोफेशनल्स ठेवलेले आहेत, मी मॅनेजरला ट्रेन केलेलं आहे आणि मी लोकांना त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी दिलेल्या आहेत.
तर त्यामुळं काय होतं आहे की तुमची मॅनेजिंग कमिटी जी आहे ती फक्त विजनरी काम करते, तेच त्यांचं काम आहे. आता लोक बऱ्याच सोसायटीमध्ये मॅनेजिंग कमिटीचे मेंबर का होत नाही आहे. चेअरमॅन चालला आहे, ओ माझं गटर तुंबलेलं आहे, माझं पाणी होतं आहे. तो म्हणल्यावर मी चेअरमॅन आहे की मी काय आहे, मला बाकीचं काम 90% हे लोकांना माहीत नाही आहे. 90% ऑलरेडी मी करतोय. मी किती आता सर सकाळी 10 वाजता येऊन बसते, तुमची मॅनेजिंग कमिटी येऊन बसले इथं. सो देर इज लॉट ऑफ हार्डवर्क दॅट इज गोईंग बिहाइंड द सीन विच पीपल आर नॉट सेईंग. सो मॅनेजिंग कमिटीचं काम जे आहे ते विजनरी काम आहे आणि ते विजनरी काम त्यांना करू द्या, प्रोफेशनल त्यांचं काम करू द्या आणि लोकांना इन्फ्लुएन्स करा. आता मी शेवटचं सांगतो की वी हॅव इम्प्लिमेंटेड अ स्कीम कॉल्ड 1 रुपी फॉर युअर सोसायटी. मी 1 रुपये फक्त तुम्ही सोसायटीला द्या. मी एकदा त्यांच्याकडनं 365 रुपये घेतो आणि इट इज व्हॉलंटरी. 365 गुणिले 8 माझे 32,000 रुपये मला मिळाले पाहिजेत. ठीक आहे, 50% लोकांनी दिलेत, मला 20,000 मिळाले. त्या 20,000मध्ये ह्यावेळेस मी एक 50 खुर्च्या घेणार, एक टेबल घेणार, एक म्युझिक सिस्टम घेणार आणि असं जर तुम्ही 5 ते 6 वर्ष ही कॉन्सेप्ट जर राबवली, यू कॅन डू लॉट ऑफ अदर थिंग्स. आता जर सरांनी मला सांगितलं की अरे मला तुझ्याकडे यायचं आहे, मी 150 लोक घेऊन येतो आहे, मी फक्त म्हणणार की सर मला फक्त 15 मिनटं द्या. 15 मिनटात माझ्या लोकांना माहीत आहे की माझ्याकडे 150 खुर्च्या आहेत, टेबल आहे, म्युझिक सिस्टम आहे, सगळं आहे. 15 मिनटात तिथं गेल्यानंतर तुम्हाला 150 लोकांचं सगळं सेटअप असेल. आणि आमच्याकडे ज्यावेळेस आम्ही सेटअप करतो, तुम्ही ज्यावेळेस रिसॉर्टमध्ये बसता, म्हणजे राऊंड टेबल आहे, त्याच्यावर कपडा आहे, त्याच्यावर फुलदाणी आहे, सगळं आहे, एवढं आमच्याकडे त्या सिस्टममध्ये होतं. आणि त्या लोकांना माहिती आहे की जर फंक्शन असेल तर काय करायचं, त्यांना सांगायची गरज नाही आहे. बिकॉज दे आर बिंग गिवन इम्पॉर्टन्स. त्यांचा सत्कार केला जातो, त्यांना इन्फ्लुएन्स केलं जातं आणि त्यांना वी ट्रीट देम ॲज आवर ॲसेट्स. कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये जोपर्यंत आपण मॅनेजर बना किंवा सेक्युरिटी म्हणा, त्यामुळे आपण त्यांना ॲसेट म्हणून वापरत नाही आहे, तोपर्यंत ग्रीन सोसायटीची कल्पना फक्त पेपरवर राहते. So thank you very much Ganesh Residency for giving this opportunity to present the Green Society, and thank you for your listening. Thank you so much.